बदलापूर शहरामध्ये स्टेशनपाडा युवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होताना बघायला मिळते आहे। अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन केलेलं आहे। आपण आता खूप सुंदर सुंदर गाणे जे आहेत हे सध्या आपण आता सादरीकरण बघायला मिळालं। त्यानंतर इकडे जर आपण बघत असाल तर नाथ मार्तंड यांचं ढोल ताशा पथक जे आहे ते सुद्धा इथे आता आपल्याला सादरीकरण करताना बघायला मिळणार आहे। खरं तर तिथीनुसार असलेली आपली ही छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती खूप उत्साहात साजरी होते। आपण एक छान अशी ऐकूया। नाथ मार्तंड याचा उत्कृष्ट ढोलवादन देखील होणार आहे। सर्वांनी या कलाकारांना खरोखरच दाद द्यायचे। नाथ मार्तंड क्या बात आहे। आपल्या मंडळाचे अध्यक्ष स्टेशनपाडा युवा आज हा कार्यक्रम त्या कार्यक्रमाला जी मुख्य भेटली ती आमचे राजे मुशिबत साहेब आणि विलास साहेब यांच्या या
महाराष्ट्र शान या कार्यक्रमाला आलेले इथं सर्वांचे मी इथं मनपूर्वक आभार मानतो. दरवेळेपेक्षा मी बोलेल यावेळेला कार्यक्रमाला खरोखर खूप चांगली जाग यावेळेला प्रेक्षकांनी केली आणि त्याचा सगळं श्रेय आमचे राजे मुशीकर आणि त्यांचे सर्व आपल्या गाण्याबद्दल मोठी मेहनत घेतलेली आहे आमच्या गायिका काश्मीरी आणि केशवजी. नक्की आणि आज आपल्या सगळ्या टीमनी जे केलेले आहे खरोखर कार्यक्रमाला खरोखर चांगली उंची भेटलेली आहे. असेच कार्यक्रम आणि नेहमीच तुमची साथ आम्हाला भेटलेली आहे. यावेळेला सगळ्यांना सांगताना आनंद होईल का यावेळेला आमचा पूर्णपणे कार्यक्रम आम्ही यावेळेला नाच मार्तंडाचा हा 2 तासाचा कार्यक्रम घेणार होतो आणि राजे मुशीकर साहेबांनी यावेळेला आम्हाला सांगितलं का दरवर्षी आमचा कार्यक्रम असतो, यावर्षी आमचा यावेळेला कार्यक्रम करायचा आहे आणि कार्यक्रम करत असताना हे कोणत्याही प्रकारचं एक नाममात्र एक नांदण घेत असतात ते त्यांना शिवरायांच्या बद्दल आपली आपुलकी ही नेहमी आपल्या इथं ते व्यक्त करत असतात आणि या कार्यक्रमानिमित्त आम्हालाही आनंद वाटतो का त्यांचा हा कार्यक्रमामुळे आज आमचा कार्यक्रम आज आमचा शिक्षणकडे नोकरीचा एक चांगला कार्यक्रम आम्ही इथं लोकांच्या पुढे ठेवत असतो. अशाच तुमचं आमचा आपल्याला नियोजन करायचं आहे. जागेचा अभाव आहे त्यामुळे थोडस नियोजन थांबतंय. यावर्षी होतं पण नक्की आम्ही प्रयत्न करू पुढच्या वेळेला शिवराज्याभिषेकचा कार्यक्रम घ्यावे आम्ही. धन्यवाद. धन्यवाद. नाग मार्तंड याचे सर्व सुवासन कलाकार त्यामध्ये आजचा दिवस खरोखर अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. कारण का आपल्या स्टेशनपाडा प्रतिष्ठानचे सर्वस्व आपले अध्यक्ष रुपेजी थोरात यांचा लग्नाचा वाढदिवस आहे. जोरदार टाळ्या त्यामध्ये आजच्या पवित्र दिवशी हा सोहळा नाही ठीक आहे तुम्ही ते थांबा दोघे येतील प्रेम. बदलापूर शहरामध्ये स्टेशनपाडा युवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते आहे. पण आयोजक आपल्यासोबत आहे त्यांच्याशी संवाद साधूया. खूप सुंदर प्रतिसाद मिळतो आहे. काय बोला. खरोखर हे आमचं 10वं वर्ष आणि अतिशय प्रचंड असा उत्साह इथं परिसरातील नागरिकांनी इथं दाखवलेला आहे. आम्ही गेले 10 वर्ष कार्यक्रम घेतोय. 10 वर्षाच्या कार्यक्रमामध्ये यावर्षी खरोखर पब्लिकने आम्हाला खूप मोठी साथ दिली आणि छान कार्यक्रम झाला. महाराष्ट्राची शान राजन विशीकरांचा हा प्रोग्राम असतो आणि या प्रोग्रामाचं त्यांनी नेहमी आम्हाला सहकार्य केले. याही वर्षी त्यांनी आम्हाला केले आणि कार्यक्रमाला खरोखर एक खूप चांगली दाद प्रेक्षकांनी दिली. अजून काय कार्यक्रम राहिलेला आहे ढोलताशा? यावर्षी आम्ही एक नाथब्रह्म मार्तंड म्हणून आपल्या इथलं ढोलताशा पथकचा कार्यक्रम आहे. तो आता थोड्याच वेळात चालू होतोय आणि सकाळी दीपप्रज्वलन झालं. त्याच्याबरोबर मान्यवरांचे सत्कार झाले. आज परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना आम्ही इथं त्यांचा सन्मान आम्ही इथं करत असतो दरवर्षी. यावर्षी त्यांना आम्ही यावेळेला सन्मानित केलं. मॅडम काय माहिती द्याल? खूप सुंदर अशा महिला देखील आपल्याला या ठिकाणी बघायला हो, सगळ्या आमच्या या वॉर्डातल्या महिला आहेत. त्याच्यामुळे खूप छान सगळ्यांनी प्रतिसाद दिलाय आणि सगळ्यांना शिवजन्मदिनाच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. बघत रहा आपले बदलापूर. आपण आता ढोल ताशा जे आहेत या ठिकाणी बघणार आहोत. नाद मार्तंड यांच्या माध्यमातून ढोल ताशा पथक जे आहेत ते आलेले आहेत ते देखील बघणार आहोत. आणि आपण आता नुकतंच बघतोय की नगरसेवक राजेंद्रजी घोरपडे हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर नगरसेवक संभाजी शिंदे सर हे देखील इथे आलेले आहेत. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सर्वस्वी राजेंद्रजी घोरपडे नक्कीच येऊ द्या. तसेच अजून एक आपले सत्तापुरातील राजनची धोरण म्हणजे संभाजी शिंदे साहेब या माध्यमांचं आपल्याच्या अध्यक्ष रुपेजी थोरात एक छोटेखानी सत्कार करत आहे. भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक राजेंद्रजी घोरपडे आणि त्याचबरोबर
राजेंद्रजी घोरपडे आणि त्याचबरोबर संभाजी शिंदे जे आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील सध्या स्वागत जे आहे ते होताना आपल्याला बघायला मिळतंय. सत्कार जो आहे तो आता या ठिकाणी केला जातो आहे मान्यवरांचा आपण बघत आहोत. आपण त्यांच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच घेणार आहोत. आपण बघतोय की नगरसेवक या ना दादा. सत्कार जो आहे तो सध्या केला जातो आहे मान्यवरांचा या ठिकाणी. द्या ना दिलं. नगरसेवक संभाजी शिंदे आणि त्याचबरोबर नगरसेवक राजेंद्रजी घोरपडे जे आहेत ते इथे आलेले आहेत. त्यांच्याशी आपण आता संवाद जो आहे तो देखील साधणार आहोत. मी राजेंद्र घोरपडेंना विनंती करतो 2 शब्द मंत्री सर्वप्रथम आपले भारतीय जनता पार्टीचे आपली संभाजी शिंदे साहेब यांना विनंती करतो की 2 शब्द पण बोलायचे. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. आणि आज तिथीप्रमाणे या ठिकाणी या स्टेशनपाडा परिसरामध्ये स्टेशनपाडा युवा प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी शिवजयंतीचं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय राजेंद्रजी घोरपडे साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय रुपेशजी थोरात, आदरणीय हरिश्चंद्र थोरात सर, सागरजी थोरात, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं तर कुळगाव बदलापूर शहर ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. आणि या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जे कार्य आहे, घोडे बदलण्याचं कार्य, या ठिकाणी घोडे बदलायचे म्हणून या बदलापूर शहराला बदलापूर हे नाव पडलं. हा बदलापूरचा त्या ठिकाणी इतिहास आहे. आणि त्या अनुषंगानं या कुळगाव बदलापूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल किंवा छत्रपती संभाजी महाराजांची जयंती असेल, अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी साजरी केली जाते. कुळगाव बदलापूर शहरामध्ये अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकांची कामं त्या ठिकाणी केलेली आहेत. कुळगाव बदलापूर शहरातला शिवाजी चौकातला जो शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे, त्या पुतळ्याचं पहिलं काम हे राजेंद्र घोरपडे नगराध्यक्ष असताना त्या ठिकाणी 2010 साली त्या ठिकाणी जो छोटा पुतळा होता त्याचं अश्वारूढ पुतळ्यामध्ये त्या ठिकाणी रूपांतर केलं गेलं. आणि आताच 19 फेब्रुवारी 2025 रोजी आदरणीय आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बदलापूरच्या नदी किनारी, उल्हास नदीच्या तीरावर छत्रपती शिवाजी महाराजांचा एक अश्वारूढ पुतळा अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी त्याची प्राणप्रतिष्ठा केली गेली. आणि आज बदलापूर शहराचं भूषण व्हावं असं स्थळ त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेलं आहे आणि येत आहे. त्या अनुषंगाने आमदार महोदयांनी या बदलापूर शहरामध्ये एक शिवमंदिर, म्हणजे बदलापूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधण्याचा जो संकल्प त्या ठिकाणी केलेला आहे बदलापूर गावामध्ये, त्याचंही काम त्या ठिकाणी चालू आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते शिवाजी महाराजांच्या मंदिरापर्यंत जो रस्ता आहे बदलापूर गावातला, त्या ठिकाणी शिवसृष्टी साकारण्याचं काम त्या ठिकाणी आमदार महोदयांच्या माध्यमातून चालू आहे. बदलापूर शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं अतिशय सुंदर असं स्मारक कात्रप या ठिकाणी त्याचं काम चालू आहे. आणि आमचा संकल्प आहे, आदरणीय आमच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, राजेंद्र घोरपडे आणि आमच्या सगळ्या नगरसेवक सहकाऱ्यांचा संकल्प आहे की 14 मे 2026 रोजी छत्रपती संभाजी महाराजांची त्या ठिकाणी जयंती आहे. त्या दिवशी कात्रप येथील हा छत्रपती संभाजी महाराजांचा जो पुतळा आहे आणि त्या ठिकाणी त्यांचं जे स्मारक आहे त्याचं लोकार्पण त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे करणार आहोत. त्याच्यामुळे या सगळ्या थोरा मोठ्यांची जी स्मारक आहेत ही एक प्रेरणा त्या ठिकाणी देतात. छत्रपतींच्या स्मारक आहेत ती आम्हाला एक मोठी प्रेरणा त्या ठिकाणी देतात आणि त्यातनं एक मोठं कार्य त्या ठिकाणी घडतं. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प त्या ठिकाणी सादर केलाय आणि त्या अर्थसंकल्पामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये सुराज्य निर्माण केलं तसं सुराज्य निर्माण करण्याची संकल्पना त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेली आहे. या कुळगाव बदलापूर शहराला सुद्धा एक चांगलं शहर बनवण्याचं आणि छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीला एक चांगलं शहर करण्याचा संकल्प आम्ही या ठिकाणी आमदार किसन कथोरे आणि आमच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे आणि माननीय राजेंद्र घोरपडे यांच्या माध्यमातून आम्ही सगळे नगरसेवक प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी करत आहोत. स्टेशनपाडा युवा प्रतिष्ठान गेली 10 वर्ष या ठिकाणी हे सगळे कार्यक्रम करतं.
मनापासून त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांची जी जयंती आहे ती तिथीप्रमाणे आज आहे आणि 19 फेब्रुवारीला तारखेप्रमाणे येते. छत्रपती शिवाजी महाराज हे एवढे मोठे व्यक्तिमत्व आहे की वर्षाचे 365 दिवस जरी त्यांची जयंती साजरी केली तरी सुद्धा प्रत्येक दिवस हा त्यांचा जयंतीचा दिवस त्या ठिकाणी असू शकतो. इतकं मोठं काम छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. त्या अनुषंगाने मी या प्रतिष्ठानच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असणारं स्वराज्य घडवण्यासाठी रुपेशजी थोरात असतील, सागरजी थोरात असतील, आमचे हरिश्चंद्र थोरात दादा असतील, हे सगळे या ठिकाणी प्रयत्न करतात. त्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय जिजाऊ. दादा हा दादा त्यानंतर आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करतात श्री राजेंद्रजी घोरपडे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवरायांना नमन करतो. आजच्या या स्टेशनपाडा युवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं आयोजित केलेल्या या तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं जमलेले सर्व शिवप्रेमी, या कार्यक्रमाचे आयोजक आमचे मित्र रुपेशजी थोरात, सागर थोरात आणि त्यांचे मार्गदर्शक हरिश्चंद्र थोरात, स्टेशनपाडा विभागातील सर्व तरुण मंडळी. या स्टेशनपाड्याचा हा एक नेहमीच म्हटलं जातं की हिंदुत्व जपणारं, वारसा पुढे नेणारं हे स्टेशनपाडा आहे. जे तुमचं आमचं आराध्य दैवत आहे गणराया, त्या जागृत गणरायाची स्थापना सुद्धा या स्टेशनपाड्यात आहे. आणि थोरात परिवार नेहमीच अग्रेसर असतं की गणराया असो, शिवजयंती असू दे, दहीहंडी असू दे, जे हिंदूंचे पारंपरिक सण आहेत त्यामध्ये ते जपण्याची संस्कृती या स्टेशनपाड्यात कोणी जर केली असेल ती थोरात परिवारांनी केलं. त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. कारण हिंदूंना ही संस्कृती जपणं फार महत्वाचं आहे. नेहमी म्हटलं जातं का अगर शिवाजी नाही होता तो हमारी सबकी सुन्नत हो जाती. हे खरं आहे मित्रो. मुघलांना संपवण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलं. एक आदर्श पुरुष, स्वराज्य संस्थेची स्थापना करणारा छत्रपती शिवराज आज जर नसता तर तुम्हा आमची अवस्था फार बिकट झाली असती. आणि आज छत्रपती शिवरायांनी जे केलं या महाराष्ट्रासाठी, या देशासाठी, ते आज सुद्धा आपण त्याचप्रमाणे चालतोय, त्याप्रमाणे वागतोय. त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून आपण हिंदवी स्वराज्याची रक्षण करण्याची आपली तुमची जबाबदारी आहे. आणि तेच काम मग ती तिथीप्रमाणे शिवजयंती असू दे किंवा शासकीय इतमात राबवण्यात आलेली शिवजयंती असू दे, ती तुम्ही आम्ही सगळ्यांनी जपली पाहिजे. मनापासून मी या ठिकाणी तुमचं स्टेशनपाड्याच्या सर्व तरुण मंडळीचं आभार व्यक्त करतो. कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या वतीनं पहिला छत्रपती शिवरायांचा अश्वरूढ पुतळा स्थापन करण्याचा मान आम्हाला मिळाला. त्याबद्दल आम्ही नेहमीच म्हणत असतो. आणि मी नेहमीच म्हणत असतो की येणाऱ्या 100 वर्षांमध्ये पण माझी जी काही मुलं बाळं असतील, माझी जी काही पंटे असतील, ते बोलतील की हा पुतळा आमच्या आजोबांनी लावलेला आहे. आणि गर्वाने मला सांगता येईल की मी नगराध्यक्ष असताना हा छत्रपती शिवरायांचा पुतळा लावलेला आहे. आज उल्हास नदी होती, दुसरा पुतळा आपण उभा केला. आणि तुम्हाला सांगतो की या बदलापूरचं एक वैभव होईल की आमदार किसन कोथरे यांच्या माध्यमातून आपण जवळजवळ एक मोठ्या प्रमाणामध्ये शिवसृष्टी उभी करतोय. म्हणजे छत्रपती शिवरायांचा जो काही इतिहास आहे तो बदलापूरमध्ये जागृत ठेवण्याकरता छत्रपती शिवरायांनी त्यांच्या जीवनामध्ये कशा प्रकारे गड किल्ले जिंकले, लढाया जिंकल्या, स्वराज्याची स्थापना केली, याचं एक छोटसे प्रतिकृती त्या शिवसृष्टीमध्ये असणार आहे. आणि हे बदलापूरकरांसाठी एक आकर्षण ठरणार आहे. असं हे बदलापूर तुमचं आमचं मित्र हो, जे म्हणतात की छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. की बदलापूरमधले घोडे जेव्हा छत्रपती शिवराय बदली करायचे लढायला जाताना त्याचं एक रूपांतर आपण त्या शिवसृष्टीमध्ये दाखवणार आहोत. का तर बदलापूरला बदलापूर नाव का पडलं, यासाठी आपण सर्वांनी छत्रपती शिवरायांचा मार्ग अवलंबायचा आहे, हिंदवी स्वराज्याचं रक्षण करायचं आहे, तरच हा देश वाचेल असं मी आपल्याला सांगू इच्छितो. पुन्हा एकदा आमचे मित्र थोरात बंधू सर्व परिवार असाच वारसा जपत जातील. आम्ही सुद्धा या ठिकाणी वेळोवेळी येत जाऊ. तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद. बघत राहा आपले यांचं बदलाव. अण्णा थोरात दोनच असतात ते. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच देत चला. हा, सध्या आपण बघतोय की छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बदलापूरमध्ये मोठ्या उत्साहात साजरी होताना आपल्याला बघायला मिळते आहे.